पण माहिती नाही, उत्तर कशी काय लिहून देणार, तसं मी कधीच केलं नाही. पण उपक्रम मात्र रोज करतो. त्याच्यामुळे म्हणजे कधी मुलांच्या डोळे बांधले, कधी चिठ्ठ्या टाकल्या, कधी जिन्यावर केलं, काय काय अनेक गोष्टी केल्या. कधी त्यांना एकमेकांचे पेपर तपासायला, खूप काय काय उपक्रम करतो. कधीही एकही दिवस असा जाऊ दिला नाही. आपल्या केंद्रांमध्ये असे उपक्रम झाले पाहिजे. शिक्षणासंबंधी जो काही विषय आज शिकायचा आहे त्यासंबंधी उपक्रम. एक मुलगा सीपीयू होऊ शकतो. मी काही तुम्हाला फार उपक्रम सांगणार नाही, कारण ते तुम्ही केले पाहिजे. तर मी सांगितलेलंच फक्त होतील, पुन्हा नाविन्याचा प्रभाव जाईल त्याला. एक मुलगा सीपीयू, एक मुलगा रॅम, एक हार्ड डिस्क आणि दुसरा प्रिंटर, आणि हे रोल प्ले करू शकतात. त्यांना इतकं समजलेलं असतं, हे बघून आपल्याला धक्का बसतो, पण आपण हे कधी केलेलं नसतं. त्यांना ती संधी दिलेली नसते. आम्ही ते आमचं शिकवतात त्या वर्गातल्या मुलांना एक तर आमच्याकडे पिऊनचं काम करतो. त्यांना त्यांनी असं सांगितलं की तुम्ही चॅट करायचा इरामध्ये आणि तुम्ही कम्प्युटर मधले शब्द फक्त वापरायचे, कुठल्याही वाक्य, असं त्यांनी सांगितलं. एक उपक्रम. त्या मुलांनी त्यात असं वाक्य लिहिलं की आमच्या अमित सर हे आमच्या रॅम मध्ये लिहित नसून आमच्या हार्ड डिस्क मध्ये लिहितात. तुम्हाला समजलं काय? किती अप्रतिम वाक्य बघा. एका वाक्यात त्या मुलांनी काय काय सांगितलं की म्हणजे अमित सर इतकं चांगलं लिहितात की ते आमचं परमनंट मेमरी लिहितात. म्हणजे त्या मुलाला रॅम, हार्ड डिस्क सगळं कळलंय आणि त्याला अमित सरांचं शिकवणं किती छान आहे हे सुद्धा त्यांनी त्यात एक्सप्रेस करून तो कधीच विसरणार नाही आता आयुष्यात. उपक्रमांचं महत्व हे आहे, नाविन्याचा प्रभाव हा आहे. आणि त्याच्यामुळे आपण जर ते करू शकत असतो तर मी अमितला अशी विनंती करीन की त्यांनी एक सुंदर ब्लॉग बनवा आणि आपल्या सगळ्या शिक्षकांनी त्या ब्लॉगवर आपले उपक्रम पोस्ट करावे. म्हणजे एकमेकांना ते उपक्रम जर समजले तर प्रचंड उपक्रमांची रेलचेल ही आपल्या संबंध नेटवर्कमध्ये बसते आणि एक वेगळीच दुनिया आपल्या भोवती उभी राहील. मुलं धावत सेंटरला येतील, कधीही अनुपस्थितीचा प्रश्न राहणार नाही. प्रश्न असा आहे की मी एक सेंटर कोऑर्डिनेटर आहे, सावंत सर बरंच काय सांगत असतील, पण मला काय असा उपक्रम करण्याची सवय नाही, मला सुचतील का असा उपक्रम, हा मनातला प्रश्न आहे आणि जास्त आहे. पण मित्र मी तुमच्यासारखा होतो. मला ज्यावेळी उपक्रमांची किल्ली सापडली त्यावेळी माझंही मन धास्तावून गेलं होतं की हे आयडिया तर करेक्ट आहे, पण जमेल का. मी सुरू केलं. करायला सुरू केल्यानंतर मला 6 महिने खूप त्रास झाला, कारण रोज नवीन उपक्रम शोधून काढायचे म्हणजे इतकं सोपं नसायचं. पण मनाला ती प्रॅक्टिस झाली, ब्रेनला प्रॅक्टिस झाली. 6 महिन्याच्या नंतर एफर्टलेसली मला रोज उपक्रम सापडू लागले. इतके सापडतात की मला त्यातले सगळे प्रत्यक्षात आणता येत नाही. ग्रुप ऍक्टिव्हिटीज इतक्या सापडायला लागल्या की मला त्या प्रत्यक्षात आणता येणार. म्हणजे आपण जर रोज त्याची प्रॅक्टिस केली तर दॅट बिकम्स अ हॅबिट, हॅबिट बिकम्स अ सेकंड नेचर, आणि एकदा सेकंड नेचर झालं की मग आपल्याला काहीच करावं लागत नाही. आज प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला ते उपक्रम सापडू लागतात आणि मग खूप धमाल येते. त्याच्यामुळे मुलांना त्याच्यामध्ये काहीतरी वाव मिळतो करायला. आणि प्रत्येक दिवशी मुलगा आपल्या सेंटरमधून बाहेर पडताना असाच विचार घेऊन जातो की उद्या सर काय आयडिया टाकणार आहे, उद्या त्यांची आयडिया काय असणार, आणि त्याच्यामुळे ती बघायला आम्ही गेलंच पाहिजे आणि म्हणून तो तिथे जाऊन पोहोचणार. ही एक सोपी टेक्निक आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फार काही करावं लागत नाही. आपल्याला फक्त ती आयडिया प्रोड्यूस करावी लागते आणि रोज अशी आयडिया असते हे सांगितलं. आता ही जी प्रक्रिया आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला रस जर तुम्ही घेतला तर मुलांना शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये रस निर्माण होतो. आणि प्रक्रियेला सर्वात महत्व आहे. इनपुट आणि आउटपुट हा खेळ आहे, त्यात काही विशेष नाही. शिक्षण म्हणजे त्याच्या मधली प्रक्रिया, ज्याला थ्रूपुट म्हणतात. जे इनपुट आउटपुट कनेक्ट होतं त्या प्रोसेसला थ्रूपुट म्हणतात, त्या प्रक्रियेला थ्रूपुट म्हणतात. आणि थ्रूपुटला म्हणतो तर मुलं शिकतात, तर मग बिझनेस वाढतो. म्हणजे थ्रूपुट संबंधी काही करणार आहे का आपण, प्रक्रियेसंबंधी काही करणार आहे का, तर ते मुलं शिकतात त्याचं सेलिब्रेशन होणार का.
तर मग आम्ही जगाला काहीतरी सांगू की आम्ही 10 वर्षानंतर काहीतरी ग्रेट गोष्ट केली. नाही तर मग चाललंय ते चालू आहे, बिझनेस काही फारसा इंटरेस्टिंग नाही, मग साईड बिझनेस सुरू केले आणि त्या केंद्राकडे लक्षच नाही आहे वगैरे. मग ह्या प्रोसेसची मजा काय आहे? प्रोसेसच काही तुम्ही सेलिब्रेशन करू शकता का? म्हणून ती IPTची आयडिया केली. त्याच्यामध्ये जो मुलगा शिकतो आहे त्याचं त्याला सुंदर सर्टिफिकेट देणं. तू काय शिकतोयस त्याच्याबद्दल, नुसतं तू परीक्षेत किती मार्क मिळाले त्याचं नाही आहे. तू किती शिकलास, तू कुठले स्किल अटेंड केलेस, तू फोरममध्ये भाग घेतलास की नाही, तू चॅटमध्ये भाग घेतलास की नाही, काय केलंस त्याच्यामध्ये, तू पोर्टफोलिओमध्ये तुझी असाइनमेंट ठेवलास की नाही. कारण त्याला जगायचं ते असं जगायचं आहे पुढे आयुष्यात. हा त्याचा जीवनाचा मार्ग आहे तुमचा. जे मी अशी समस्या सांगितल्या शिक्षण व्यवस्थेत काय नाही त्याची उत्तर आहेत. तुम्ही एखादा एक जोडून बघा म्हणजे तुम्हाला उत्तर सापडतील. मग तो अशा पद्धतीने जे करतो आहे त्याचं त्याला सुंदर सर्टिफिकेट. परीक्षेत किती मार्क मिळाले, परीक्षेत शेवटी काय केलं. कारण एक मोठी टीका काय आहे की वर्षभर शिकायचं आणि शेवटच्या 3 तासात परीक्षा द्यायची. वर्षभर अभ्यास करायचा आणि 3 तासात जर लिहिता आलं नाही उत्तर तर नापास, किंवा वर्षभर काहीही अभ्यास करायचा नाही आणि 3 तासात कॉपी करायची म्हणजे पास. आम्हाला तसं नको आहे. आम्ही वर्षभर अभ्यास करतोय ना, आम्हाला त्याचं काहीतरी सर्टिफिकेशन, त्याचं काहीतरी ग्रॅटिफिकेशन पाहिजे. म्हणून ते सर्टिफिकेट जे ते प्रक्रियेचं सर्टिफिकेट आहे. IPT सर्टिफिकेट जर तुम्ही केअरफुली बघितलं तर ते त्याच आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेतला आनंद त्या मुलाला झाला पाहिजे आणि त्याच्यावर तुमची सही आहे, माझी सही नाही. आय डोंट वॉन्ट माय सिग्नेचर. त्याच्यावर सही तुमची. माझी तुम्हाला विनंती राहील की अतिशय सुंदर पेन खरेदी करा. त्याची निब सुद्धा खूप छान असते, म्हणजे ब्लॅक कलरची इंक असली पाहिजे आणि सुंदर स्ट्रोक्सनी ती सही IPT सर्टिफिकेटवर तुम्ही केली पाहिजे. त्यासाठी तुम्ही वेळ काढला पाहिजे. कारण त्या मुलाच्या दृष्टीने त्याला खूप महत्व आहे. कारण दर आठवड्याला तो काहीतरी ऍक्टिव्हिटीज करणार आहे, त्याचं लर्निंग होणार आहे आणि मग तुम्ही ते सेलिब्रेट करणार आहात, तुम्ही त्याला सही देणार आहात. त्यांनी केलेल्या खऱ्या गोष्टींचं जर तुम्ही सर्टिफिकेट देणार असाल तर सहीचे स्ट्रोक्स जे आहेत त्याच्यावर एक प्रकारचा कॉन्फिडन्स रिफ्लेक्ट होईल. तर त्या मुलावरचा पण कॉन्फिडन्स असेल. तो कॉन्फिडन्स घेऊन तो मुलगा आयुष्यात उभा राहील, त्याला सूर सापडेल त्याच्या आयुष्यात. आणि जर काहीतरी फराट्या मारलेली सही करायची म्हणून केलेली ती सुद्धा ती सही त्या स्ट्रोक्स मध्ये दिसते. मी ओळखू शकतो की तुम्ही मनापासून सही केली आहे का करायची, तशी करू नका. आणि ती सर्टिफिकेट जी आहे ती सही सुंदर केल्यानंतर त्या मुलाला प्रत्यक्ष तुम्ही पर्सनली द्या. तेवढ्यासाठी 5 मिनिटाचा वेळ काढा. मला कल्पना आहे की तुम्ही सगळे इतर व्यवसायामध्ये खूप काही करत आहात आणि सेंटर तसं तुमच्या दृष्टीने एक सेकंडरी व्यवसाय आहे, पण तेवढा 1 दिवस आठवड्यातून काढा. तुमचे शिक्षक तिथे शिकवत असतील तर तुम्ही त्या इंटरव्ह्यू करा त्या प्रोसेसमध्ये आणि ती सर्टिफिकेट तुम्ही त्या मुलाला स्वतः तुमच्या प्रेमाचा स्पर्श त्याला करून द्या की तू हे अकम्प्लिश केलं, तू हे अचीव केलं. त्या सर्टिफिकेट मध्ये लिहिलं आहे ते वाचलं तरी पुरेसं आहे. ती सर्टिफिकेट तिथे कोपऱ्यात ठेवून अशी चिठ्ठी लावून ठेवू नका घाणेरड्या अक्षरामध्ये की ती IPTची सर्टिफिकेट तिकडे कोपऱ्यात ठेवली, जाता जाता घेऊन जात. मुलं जाऊन त्याच्यावर चिवडा खाल्ले काही होणार नाही. एक सेलिब्रेशन आहे, त्यांच्या प्रक्रियेचं सेलिब्रेशन आहे. जगात कोणीही असं करत नाही. शिक्षण हे खरं त्याच्या प्रक्रियेत दडलेलं आहे, पण जगात प्रक्रियेचं सर्टिफिकेशन कोणीही देत नाही. MKCL नेटवर्क आणि तुम्ही हे जगातले पहिले लोक असणार आहात की जे प्रक्रिया सेलिब्रेट करा. म्हणून तुम्हाला पुढच्या दशकामध्ये लोक सलाम करतील. आणि हे का करू शकता तुम्ही एवढ्याच गोष्टीमुळे करू शकता की तुमच्या मागे प्रचंड टेक्नॉलॉजी हे प्रत्येक माणसाला करणं शक्य नाही. तुम्हाला जाऊन त्या सेंटरमध्ये बसावं लागेल, प्रत्येक पोराकडे बघावं लागेल तर पोरं काय करतं हे शक्य नाही. तुमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अफाट आहे, पण तरी प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनलाइज्ड प्रोसेस सर्टिफिकेशन आणि तो शिक्षणाचा आत्मा आहे. ते सर्टिफिकेट जे आहे ते अतिशय उत्कृष्ट छापायला सांगले. आम्ही अतुल मला म्हणाले की सर 100 GSM पाहिजे. म्हणजे 100 GSM घ्या. म्हणजे 4 कलर प्रिंटिंग पाहिजे. म्हणजे 4 कलर प्रिंटिंग करा. ते म्हणाले 1 कोटी छापायला लागते. म्हटलं 1 कोटी छापा. ते म्हणजे 10 लाख मुलं MSc ला ऍडमिशन घेतील या वर्षभरामध्ये आणि प्रत्येक मुलाला 8 IPTs आणि 1 मिडटर्म.
असे 9